निलंगेकरांचं नेतृत्व म्हणजे लातूर जिल्हावासियांचे भाग्य। आमदार निलंगेकर यांच्या उमेदवारीला माझाही पाठिंबा। निलंगा मतदारसंघाचे अधिवेशन उत्साहात संपन्न। निलंगा नगरीतील वृंदावन मंगल कार्यालय येथे निलंगा विधानसभा मतदारसंघाचे अधिवेशन राज्याचे माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडले। हजारोच्या संख्येने जमलेल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्नेहीजनांचा उत्साह यावेळी सर्वांना ऊर्जा देणारा ठरलाय। निलंगा मतदारसंघाचे अधिवेशन हा अत्यंत नाविन्यपूर्ण उपक्रम असून या माध्यमातून निलंगा मतदारसंघातील जनतेने आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उमेदवारीचा ठराव मांडलेला आहे आणि यातून त्यांची लोकप्रियता सिद्ध होते। त्यामुळे हा स्तुत्य उपक्रम संपूर्ण राज्यभर राबवण्यासारखा असून पक्षाने देखील यातून बोध घेऊन असे उपक्रम प्रत्येक मतदारसंघात राबवावेत, अशा शब्दात प्राध्यापक शिंदे साहेब यांनी या अधिवेशनाचं कौतुक केलंय। तसेच लोकप्रतिनिधी म्हणून आमदार निलंगेकर यांचे काम हे निश्चितच वाखाणण्याजोगे असून पक्षासाठी देखील त्यांनी केलेले कार्य तितकेच श्रेष्ठ आणि ज्येष्ठ आहे। मतदारसंघातून त्यांच्या उमेदवारीचा माझा ठराव असून आगामी काळात यासंबंधी पक्षश्रेष्ठीकडे नोंद येईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे। मतदारसंघाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून निधी आणण्याचं काम केलं आहे। या निधीच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांचा लेखाजोखा सर्वसामान्य जनतेपर्यंत मांडण्यासाठी लवकरच मतदारसंघाचे परिक्रमा करणार असल्याची माहिती सर्वांना दिली। तसेच माझ्या उमेदवारीचा ठराव घेतल्याबद्दल निलंगा विधानसभा मतदारसंघातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे आमदार राम शिंदे यांनी आभार व्यक्त केले। याप्रसंगी भाजप प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, माजी आमदार गोविंदन्ना केंद्रे, जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, निलंगा तालुकाध्यक्ष कुमुद लोभे, शिरूर अनंतपाड तालुकाध्यक्ष मंगेश पाटील, देवणी तालुकाध्यक्ष काशीनाथ गरीबे, निलंगा शहराध्यक्ष ॲडव्होकेट वीरभद्र स्वामी, जिल्हा संघटन सरचिटणीस संजय दोरवे, विधानसभा प्रभारी दगडू सोळंके, जिल्हा बँकेचे संचालक भगवान पाटील तळगावकर, शेषराव ममाळे, बाजार समितीचे संचालक शिवकुमार चिंचनसुरे, नरसिंग बिरादार, माजी जिल्हा परिषद सभापती गोविंद चिलकुरे, सुनील पंढरीकर आदींसह पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। लातूर शहर येथूनही उमेदवारीचा विचार पक्षाने गांभीर्याने करावा। राज्यभर नेतृत्व करण्याची आमदार निलंगेकर यांची क्षमता आहे, तरी पक्षाने विचार करून लातूर शहर विधानसभेसाठी त्यांचा विचार करून त्यांना उमेदवारी द्यावी, असाही ठराव आमदार राम शिंदे यांनी यावेळी मांडताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून समर्थन दिले आहे।